नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमच्या तेलकट त्वचेसाठी काही उपाय सांगणार आहे. काही लोकांची त्वचा तेलकट असते, काही लोकांची त्वचा कोरडी असते आणि काही लोकांची त्वचा नॉर्मल असते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी आज मी टिप्स सांगणार आहे. तेलकट त्वचेवर धूळ बसून तुम्हाला पिंपल्स आणि मुरूम होऊ शकतात. त्यासाठी तेलकट त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे. तेलकट त्वचेसाठी दह्याची टिप्स आहे. 1 चमचा दह्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा मुलतान माती, अर्धा चमचा पुदिना पावडर टाकून घ्या. अर्धा तास भिजवून ठेवा. हा लेप चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवा. चेहऱ्यावर लेप सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवून घ्या. तेलकट त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही बिलकुल सोपे पुढची टीप आहे. 1 चमचा मुलतान मातीमध्ये 1 चमचा कडुलिंबाच्या पानांचा रस पाण्यामध्ये भिजवून काढून घ्या आणि अर्ध्या तासाने 1 अंड्याच्या बलकामध्ये मुलतानी माती मिक्स करून तो हा लेप चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. मुलतानी माती चेहऱ्यावरचे जास्त तेल काढण्यासाठी खूप उपयोगी असते. पुढची टीप आहे. 1 अंड्यामध्ये 1 मोठा चमचा दही, 1 चमचा मुलतानी माती टाकून मिक्स करून घ्या. हा लेप चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवा. जेव्हा लेप सुकेल तेव्हा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. आता पुढची टीप आहे. अतिशय तेलकट त्वचेसाठी, ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे त्यांच्यासाठी आहे पुढची टीप. 1 टेबलस्पून मुलतानी मातीमध्ये 1 टीस्पून सुकलेल्या संत्र्याच्या सालाची पावडर, 1 टीस्पून कडुलिंबाचा पाला, 1 टीस्पून वाळलेला पुदिना एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. 10 मिनिटं चेहऱ्याला लावा. नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या पॅकमधली मुलतानी माती त्वचेसाठी जास्त त्वचेतले तेल शोषून घेते. पुदिना पिंपलसाठी चांगला असतो. कडुलिंबाचा पाला अँटिसेप्टिक आहे आणि संत्र्याची साल चेहरा उजळ करते.